हिंगोली जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे पुत्र आतिश दांडेगावकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे. नवी मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी सुमारे 1,500 कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. आतिश दांडेगावकर यांनी 450 ते 500 गाड्यांच्या ताफ्यासह नवी मुंबईत शक्ती प्रदर्शन करत भाजपात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात भाजपची राजकीय ताकद वाढल्याचे मानले जात आहे. बाईट. आतिश दांडेगावकर हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला असून कार्यकर्त्यांचीही तीच इच्छा होती, असे त्यांनी सांगितले. सर्वात मोठ्या पक्षामध्ये प्रवेश करताना आज खूप आनंद होत आहे. माझ्या कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय इथं मिळेल, योग्य तो न्याय मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांना देऊ शकेल असं मला निश्चितच इथं खात्री वाटते. काल आम्ही सगळेजण आमच्या मतदारसंघातून निघून मुंबई इथं आलेलो आहोत. जवळपास 400 ते 500 गाड्यांचा ताफा मुंबईला आलेला आहे आणि आज सकाळी आदरणीय रवींद्रजी चव्हाण प्रदेशाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा आमचा इथं पार पडलेला आहे. माझ्या कार्यकर्त्यांशी जेव्हा विविध बैठका घेऊन त्यांच्याशी चर्चा करून जेव्हा असं लक्षात आलं की आपल्या सर्वांना ज्या विकासाची आपल्या इथे गरज आहे तो योग्य तो न्याय आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतो आणि त्यामुळं सगळ्यांशी चर्चेअंती हा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र घेण्याचा ठरवलेला आहे. त्या दृष्टीनं त्या अनुषंगानं आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत आणि त्याच पद्धतीने आम्ही सगळेजण मिळून काम करत राहणार आहोत. भविष्यात भाजपकडून काय ऑफर वगैरे काय पद देण्याचं काय आश्वासन देण्यात आलं? तशा प्रकारची आम्ही कुठलीही मागणी त्यांना केलेली नाही. आम्ही निस्वार्थपणे काम करण्यासाठी या पक्षात आज दाखल झालेलो.